अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रिय मित्रांनो, आज वर्ग 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 अरुणा असफ अली। अरुणा असफ अली यांच्याबद्दल आपल्या पुस्तकात काय माहिती दिलेली आहे आज आपण वाचूया। सर्वात प्रथम आमच्या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे। तर चला पाहूया अरुणा असफ अली। अरुणा असफ अली यांनी वयाच्या 21व्या वर्ष स्वतंत्र संग्रामात उडी घेतली। त्यांनी देशाच्या स्वतंत्र प्राप्तीसाठी आपले उभे आयुष्य वेचले। समाजाच्या उन्नतीसाठी अपार परिश्रम घेतले। भारतकन्या अरुणा असफ अली यांनी देशाच्या राजकारणात हिरिरीने भाग घेतला, तर समाजकारणात पुढाकार घेऊन देशाची उत्तम सेवा केली। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात क्रांतिज्वाला म्हणून त्या ओळखल्या जातात। तर मुलांनो, ही आहेत अरुणा असफ अली, जी आपल्या वयाच्या 21व्या वर्षात स्वतंत्र संग्रामात म्हणजेच आज़ादी की लड़ाई के लिए उन्होंने हिस्सा लिया था। त्यांनी देशाच्या स्वतंत्र प्राप्तीसाठी यानी मुल्क को आज़ादी दिलाने के लिए अपनी पूरी जिंदगी निछावर कर दी थी। समाजाच्या उन्नतीसाठी अपार परिश्रम म्हणजेच मुलांनो, त्यांनी समाजात सुधारणा होण्यासाठी आणि आपल्या देशाला अंग्रेजांपासून मुक्त करण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं होतं। आणि कठोर परिश्रम म्हणजेच बहुत ज़्यादा मेहनत की थी, मुशक्क़तें उठाई थी और उन्होंने हर लड़ाई में हिरिरी ने यानी बहुत जज्बे और जोश और वलवले के साथ हिस्सा लिया था। त्यांचे कार्य विविधांगी असून त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड होता। कोणतेही काम तत्परतेने, निस्वार्थीने यानी बिना मतलब के व निश्चयी बनियाने पार पाडण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या ठायी होती। पारतंत्र्यातून देशाची मुक्ती हा त्यांचा आयुष्याचा ध्यास होता। ध्यास यानी बच्चों मकसद था, उनकी ज़िंदगी का एक ही मकसद था कि अपने मुल्क को किसी भी तरह अंग्रेज़ों से आज़ादी दिलाई जाए। सन 1942च्या भारत छोड़ दो आंदोलनात अरुणा असफबाई महत्त्वाची भूमिका बजावली होती। 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक इथे त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला व नंतर भूमिगत होऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात सहकार्य राहिल्या। त्यांना क्रांतिकारक तरुणांची मजबूत फळी उभी केली। चले जाव चळवळ चालवण्यासाठी भूमिगत समिती स्थापन करण्यात आली। तर मुलांनो, अरुणा असफ अली क्रांतिज्वाला म्हणून ओळखल्या जात होत्या आणि त्यांनी 1 ऑगस्ट 1942 रोजी एक भूमिका बजावली होती। ती म्हणजे अशी की त्यांनी गवालिया टँकवर राष्ट्रध्वज म्हणजेच आपला तिरंगा फडकवला होता। आणि चले जाओ तहरीक त्यासाठी जी भूमिगत समिती स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये त्यांचंही नाव होता। ती स्वतःही क्रांतीच्या लढाईत उभी होती व त्यांनी दुसऱ्या मुलांना, दुसऱ्या पिढीलाही आपल्याकडे येऊन आपल्या संगती मिळवून ह्या क्रांतिकारी चळवळीतलं एक नवीन आणि मोठी मजबूत फळी तयार केली होती। तर मुलांनो, वाचूया आणखी। त्यात जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया व अरुणाबाई ही मंडळी होती। या मंडळींनी भारतीय लोकांच्या मनात इंग्रज सरकारविरुद्ध जबरदस्त विरोध यानी मुखालिफत निर्माण केली। तो ये जो कमेटी थी उन लोगों ने मिलकर भारत के लोगों के दिल में ब्रिटिश हुकूमत के खिलाफ या अंग्रेज़ों के खिलाफ एक जान फूंक दी थी या उनको बगावत पर आमादा कर दिया था और आज़ादी की लड़ाई में किस तरह से उनको शामिल किया जाए इस पर उन्होंने काम किया था। अरुणाबाईंना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने बक्षीस जाहीर केले होते। पोलिसांचा ससेमिरा चुकवत त्यांनी क्रांतीचा संदेश
सर्व दूर पसरवला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. म्हणजेच मुलांनो, याने बच्चों, उन्होंने मुल्क को आज़ादी दिलाने के लिए कई बार वो जेल भी गई. अंग्रेज़ों ने उनको पकड़ने के लिए, पकड़वाने के लिए बहुत बड़ा इनाम रखा था. उसके बावजूद भी वो अंग्रेज़ों की नज़रों से ओझल होकर अपना काम करती रही. अनेकांच्या प्रयत्नामुळे 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. अरुणाबाईचा सार्वजनिक कामाचा व्याप प्रचंड होता. दिल्लीच्या पहिल्या महापौर म्हणून त्या निवडून आल्या. प्रौढ साक्षरता, रोजगार, वैद्यकीय सुविधा आदी योजना त्यांनी राबवल्या. त्यांच्या समाजवाद, धर्मनिरपेक्षता यावर विश्वास होता. दिल्लीच्या गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व मजदूर युनियनला बळकटी आणण्यासाठी अरुणाबाईंनी पुढाकार घेतला. तुरुंगातील कैद्यांचे प्रश्न, तुरुंग सुधारणा अशा बाबींकडे त्यांनी लक्ष पुरवले. तर मुलांनो, भारत 1947 साली आझाद झाला आणि आझाद झाल्यानंतर अरुणा आसफबाई यांना महापौर म्हणून निवडले गेला. तर इंग्रजांपासून आझाद झाल्यानंतरही अरुणाबाईंनी आपलं काम सोडलं नाही. लोककल्याणासाठी ती सतत तत्पर राहत होती. समाज सुविधाकरणा, वैद्यकीय सुविधा आणि प्रौढ साक्षरता, रोजगार या साऱ्या सुविधा अरुणा आसफालींनी राबवल्या होत्या. त्यासंगत तुरुंगातील कैद्यांचे प्रश्न, काही त्यांच्या समस्या, तुरुंग सुधारणा याकडेही अरुणा आसफ अलींनी खूप लक्ष दिले होते. कैद्यांचे प्रश्न सोडवणं इतकं सोपं नव्हते, कारण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हता. तरीही अरुणा आसफ अलींनी तुरुंगात सुधारणा करून कैद्यांचे खूपसे प्रश्न सोडवले होते. त्याशिवाय त्यांनी वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून घेतली होती. त्याशिवाय अरुणा आसफ अली धर्म, जातपात ह्यावर कधी विश्वास ठेवला नाही. त्यांच्यासाठी सर्व समान होती, सर्व भारतीय होती. त्यांनी कुणासाठी धर्मनिरपेक्षता यासाठी त्यांनी कधीही कोणालाही पक्षपात केलं नाही. प्रत्यक्ष देशकार्य करत असताना त्यांनी कसल्याच गौरवाची अपेक्षा ठेवली नाही. भविष्यात भारतीयांनी मला देशभक्त म्हणून ओळखले तरी पुरेसे आहे, अशी त्यांची भावना होती. भारतीय स्वतंत्र संग्रामात बजावलेल्या देदीप्यमान कामगिरीचा गर्व म्हणून अरुणा आसफ अली यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान 1997 साली मरणोत्तर बहाल करण्यात आला. तर मुलांनो, अरुणा आसफ अलींनी हे सर्व कार्य केलं तरी सुद्धा त्यांना कधी आपल्याला गौरव मिळावा किंवा पुरस्कार मिळावा ह्याची अपेक्षा त्यांनी कधी केली नव्हती. आयुष्यात फ्युचरला त्यांना भारतीय एक देशभक्त म्हणून ओळखावं अशीच त्यांची इच्छा होती. आणि आज त्यांची इच्छा पूर्ण होत आहे की आज आपण त्यांना एक देशभक्त म्हणून आज त्यांना याद करत आहोत आपण. आणि मुलांनो, त्यांना 1997 साली मरणोत्तर म्हणजेच मेल्यानंतर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. तर अरुणा आसफ अली त्यांचे कामांचा व्याप खूप प्रचंड होता. आजही आपण त्यांना ओळखता, आजही आपण त्यांना सल्यूट करता आणि आजही आपण त्यांची आठवण करता. आणि येणारी पिढी ही अरुणा आसफ अलींना एक देशभक्त म्हणून ओळखणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत आपण अरुणा आसफ अली प्रश्न उत्तर संगत. मुलांनो, चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि हो मुलांनो, आमच्या चॅनलवर तुम्हाला इंग्रजी, उर्दू आणि मराठी यामध्ये एसेही मिळणार आहेत, निबंध, मजमून मिळणार आहेत. त्यासाठी आपल्याला प्लेलिस्टमध्ये किंवा
लिंकवर जाऊन पाहता येईल.